आज या ठिकाणी आपण यज्ञ अभियानांतर्गत विरगाव या ठिकाणी श्री बाबासाहेब विनायकराव देशमुख यांच्या गोठ्याजवळ आहोत सगळेजण आणि इथं प्रगतशील शेतकरी जमलेले आहेत सर्वजण. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेणखताच्या बाबतीमध्ये 99% पेक्षा जास्त शेतकरी आज कुजलेलं शेणखत वापरत नाही, म्हणजे कच्चं शेणखत किंवा अर्धवट कच्चं शेणखत वापरतात, अर्धवट कुजलेलं असतं. आणि ह्या शेणखताच्या वापरामुळं खूप काही तोटे आहेत. उदाहरणार्थ पांढरी मुळी जळणे, वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाला मुळांना खोडाला बुरशा लागणे, वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढणे, तणाचं बी तसंच शेतात जाऊन तणाचा प्रादुर्भाव वाढणे आणि पिकाचं उत्पादन पर्यायाने घटणे. म्हणजे जे शेणखत आपण पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी टाकतो त्याच्याऐवजी त्याने पिकाला त्याचा अमृताऐवजी विषासारखा प्रयोग होतो आणि मग त्या पिकाचं आपला फायदा होत नाही, उत्पादन खर्च पण निघत नाही आणि बऱ्याच नुकसान होतं. तर ही मूलभूत समस्या आहे. मग आम्ही या माध्यमातून एक विचार केला की आपण जर ही समस्या असेल तर गोठ्यांवरच जिथं शेणखत टाकलं जातं त्या ठिकाणी जर काम सुरू केलं आणि कुजलेलं शेणखत जर शेतात गेलं तर ही समस्या दूर होऊन जाईल आणि शेतकऱ्यांचं समृद्धीकडे वाटचाल होईल. त्या दृष्टीने हे अभियान सुरू केलं. परंतु ह्या अभियानामध्ये मग आजपर्यंत शेतकऱ्यांना काय अडचणी आल्या, शेतकरी कंपोस्टिंग का करत नाही, तर आत्तापर्यंतच्या शेणखत कुजवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या खूप किचकट आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याचदा थरावर थर टाकणे, त्याच्यावर कल्चर टाकणे, माती टाकणे, परत थरावर थर टाकणे, अशा प्रक्रियेमुळं काय होतं की मजूर पण उपलब्ध होत नाही. दुसरी गोष्ट काय होतं की शेणखत हे गरम असतं, ते कोणी हाताळायला मजूर तयार होत नाही, त्याचा उग्र वास असतो, तो वास असल्यामुळे कोणी तयार होत नाही सगळं काम करायला आणि मग ह्या प्रक्रियेमध्ये शेणखत कुजवण्याचं राहून जातं. शिवाय ज्यावेळेला शेतकऱ्याला पीक करायचं आहे तर त्या पिकाला प्रत्यक्ष जेव्हा वापर करायचा आहे पिकामध्ये त्यावेळेला काय होतं, घाई असते. आता ते कुजवायला कुठं वेळ आहे, मग अगदी बोटावर मग एवढे फळबागात जर सोडले तर कोणी हे कुजवायची प्रक्रिया करत नाही आणि मग अशा प्रकारे ते कच्चं शेणखत शेतात गेल्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान होतं, त्या पर्यावरणाचं नुकसान होतं. तर याच्यावरती आपण एक पर्याय शोधला आणि एक इम्प्रूव्ड कल्चर की एक यज्ञ नावाचं जीवाणू कल्चर तयार केलं आणि याच्यामध्ये अशा काही बुरशी आणि जीवाणू आहेत की जे जर सातत्यपूर्ण वापरलं तर शेतकऱ्यांना असे शेणखत कुजवणं सहज सोपं होऊन जाईल आणि अशी पद्धत आपण तयार केली. तर या ठिकाणी आपण त्याचा डेमो पाहू की ही पद्धत कशी आहे, त्याच्याविषयी आधी थोडक्यात माहिती देतो आणि नंतर आपण त्याचा प्रत्यक्ष डेमो करू. तर याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना काय लागणार आहे की 1 लिटर यज्ञ कल्चर लागणार आहे. त्याच्यानंतर 2 किलो गूळ जो आहे तो गूळ फोडून त्याचं पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला 200 लिटरच्या बॅरलमध्ये हे ड्रम भरून घ्यायचं, म्हणजे फक्त यज्ञ, गूळ आणि पाणी हे 3च गोष्टी आपल्याला लागणार आहे आणि बॅरल लागणार आहे आपल्याला त्यासाठी की ज्या ठिकाणी आपलं हे काम करायचं. मग हे काम करताना प्रत्यक्षात आता आपण त्याची सुरुवात करू की आपलं कसं करायचं आहे. तर ही